नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपलं ब्लाउज फिनिशिंग हे यूट्यूब चॅनल आहे आणि वंदना गायकवाड हे आपलं फेसबुक चॅनल आहे। तर दोन्ही चॅनलवर आपण ब्लाउज कटिंगचे व्हिडिओ दाखवतात, तर व्हिडिओ पूर्ण बघा। आणि चेस्ट आहे 45, तर त्यानुसार तुम्ही ब्लाउज कटिंग करा। सॉरी 44 चेस्ट आहे, त्यानुसार तुम्ही कटिंग करा। तर मोठ्या ब्लाउजचे कटिंग करायला बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो, तर अगदी इझी मध्ये आपण याची कटिंग दाखवणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, नसेल आवडला तरी कमेंट करा। आणि तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडते ते पण सांगा। आपण कटिंग असू द्या किंवा स्टिचिंग असू द्या, मी सगळं काम कस्टमरच्या कामावर दाखवते। तर आपण याची आता पूर्ण कटिंग बघू। तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेऊ। उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात। कस्टमरची उंची आहे 15 इंच, शिवून 15 लागतोय, तर आपण त्याच्यामध्ये 16 इंचावर घेऊ, कारण 1 इंच आपल्याला जास्त घ्यावा लागतं। आता आपण शोल्डर टाकायचे 6 इंचावर। 6.5 वर आपण मोंड्यासाठी माप घेतले। 6.5 मोंड्यावर आपण माप घेतले आणि आपण आता 44 चा आपण चौथा भाग काढू। 22 येते आणि 22 चा आपला चौथा भाग 11 येते। तर आपण 11 इंचावर एक पॉइंट द्यायचा, त्याच्यामध्ये आपण 2 इंचावर एक पॉइंट द्यायचा। ही झाली आपली शिलाई मार्जिन। नंतर आपण एक लाईन आखून घेऊ आणि अर्धा इंच मी पाठीमागे आले, तर तिरकी लाईन आपल्याला द्यायची, त्याने काय होतं मोंड्यामध्ये फिटिंग व्यवस्थित येऊन जाते। तर 1.5 इंचावर मी एक मार्किंग केली आणि 1 इंचावर एक मार्किंग केली। नंतर आपण याला आकार देऊन घेऊ। अशा पद्धतीने आकार आलाय। आता आपण बघूयात कंबर किती आहे। तर 13.5 मधून आपण अर्धा इंच कमी करू, 13 इंचावर आपण एक मार्किंग करू आणि 1.5 इंचावर ही शिलाई मार्जिन झाली। तर हे दोन्ही लाईन आपण एकत्र करून घेऊ अशा पद्धतीने। आता गळा घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंचाचा। गळा 10 चा आहे, तर आपण 10.5 घेऊ, कारण अर्धा इंच शोल्डर वरती शोल्डर दाबण्यात जातं, तर आपण अर्धा इंच जास्त घेतले। नंतर आपण तिरकी लाईन घ्यायची, 2.5 घेतले, मग खाली आपण 3 इंच घेतले। नंतर तुम्ही वेगळ्या पद्धतीने आकार देऊ शकतात। हा झाला आपला पाठीचा भाग काढून। बघू शकता। आता आपण फ्रंट भाग काढायचा आहे, तर तो कशा पद्धतीने, तर एकदम इझी पद्धत आहे, अजिबात अवघड काहीच नाही। जसं आपण छोटी साईज कटिंग करतो त्याचनुसार आपल्याला मोठी साईज पण कटिंग करता येईल, कारण फक्त मापामध्ये थोडासा बदल होऊन जातो, त्याच गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन करायचे। तर आपण डायरेक्ट कटिंग करू शकतो अस्तरवर। आता उंचीमध्ये आपल्याला 1/2 इंच जास्त घ्यायचे, कारण फ्रंट उंचीमध्ये आपल्याला कंपल्सरी कटोरी ब्लाउज मध्ये 1/2 इंच जास्तच घ्यायचे। आता आपण 2.5 इंच गळा घ्यायचे। 2.5 इंचावर गळा घेतलाय। 7 इंच आपण फ्रंटचा गळा घेतलाय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि नंतर याला वरती जोडून घ्यायचे। गळ्याला आपण गोल आकार देऊन घेऊ। अर्धा इंच फ्रंटला आकार देऊ, पुढची बाजू पाहू शकतात। आणि आपल्याला बेल्ट घ्यायचा आहे, इकडच्या बाजूने माप घ्यायचे 2.5 इंचावर आणि इकडच्या बाजूने माप घ्यायचे 2 इंचावर। हे 2-2 सरळ लाईन जरी आखून घेतली तरी पण काही हरकत नाही, सरळ होऊन जाते। आणि नंतर मग आपल्याला क्रॉस पट्टीला आकार द्यायचा आहे। आकार दिल्याच्या नंतर आपण 6.5 इंचाची कटोरी घेऊ। 6.5 इंचाची आपण कटोरी घेतली, तीच लाईन आपण सरळ वरती घ्यायची आणि वरून आपल्याला 5.5 इंचावर एक पॉइंट द्यायचा आणि नंतर हा भाग याला जोडून घ्यायचा।
तर कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने आपण कटोरी काढू शकतो। तर अशा पद्धतीने ही कटोरी आपली एकदम परफेक्ट येऊन जाते। 2.5 इंच बरोबर माप आले। पाठीमागच्या बाजूपासून आपण धरले। आता आपण करूया त्याची कटिंग। आता आपण याची कटिंग करू। जसं आखले तसं। आता हे हलत होतं जास्त म्हणून मग मी याला टाच अँड पिन लावले, म्हणजे हालचाल याची बंदच। आता आपण डायरेक्ट आपण आता कटोरी पण वाढवायची। बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का अस्तरवर कटिंग करता येत नाही, तर एकदम सोपी पद्धत आहे। यानुसार तुम्ही सगळ्या ब्लाउजची कटिंग करू शकतात। तर पाहू शकतात। आता आपण काय करूया, का कटोरी कशी वाढवायची मी तुम्हाला दाखवते। थोडंसं आपण तिरका ठेवली कटोरी, थोडीशी नॉर्मल जशी आहे तसं आपल्याला पूर्ण आखून घ्यायचंय। जसं आहे तसं आपण आखून घेतले। नंतर आपण याचा मधला सेंटर काढायचा आहे। मधला सेंटर काढल्याच्या नंतर आपण याला टाच अँड पिन लावू, म्हणजे हालचाल होणार नाही। आणि नंतर आपल्याला कडेला नॉर्मल बाहेर काढायचे हे दोन्ही पॉइंट। आता आपण कडेला किती वाढवलं पाहिजे, ह्या बाजूने आपण 1 इंच जास्त घ्या, ह्या बाजूने पण आपण 1 इंच जास्त घ्यायचे आणि जो सेंटर आहे इथं आपण 1.5 इंच जास्त घेऊ। आणि हे सगळे पॉइंट आपल्याला एकत्र करून घ्यायचे। जसं की आपण जे जास्त घेतले तिथपर्यंत आपल्याला आखून घ्यायचे। ही लाईन आहे आपली, ही चुकीची आहे। आणि नंतर मग आपण याला जॉईंट करू। आता हा जो आकार आहे तो आपल्याला गोल आला पाहिजे, म्हणजे गळा व्यवस्थित दिसून येईल। आणि नंतर जो आपण एक्स्ट्रा घेतले तिथपर्यंत आपण याला जॉईंट करू। अशा पद्धतीने ही कटोरी आपली जवळजवळ एकदम परफेक्ट आणि कंप्लीट झाली। तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्ते।